एक्सक्यूज मी. येस. हाय. हा ऍड्रेस सांगू शकाल का प्लीज? अण्णांचे मित्र आहेत, ते आज आमच्या घरी येत आहेत. ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय. मला वाटलं माझे पेरेंट्स माझ्या आधी पोहोचतील, पण मीच त्यांच्या आधी जातो. हाच पत्ता आहे का? या. तुम्ही एक काम करा, इथे पुढे ना एक सर्कल लागेल, तिथून लेफ्ट घ्या आणि तिथे कोणालाही विचारा, कोणी सांगेल आपण. ओके, थँक्स. अर्चना ताई, या ना, तुम्हाला घर दाखवते. या. त्या चंद्रपूरच्या घटनेविषयी काही कळलं का? नाही रे, खूप दिवसात टीव्ही सुद्धा बघितला नाही. काय करणार? बातम्यात बघूया एक मिनिट. हो हो. नागपूर 42.3 डिग्री, चंद्रपूर 43.5 डिग्री आणि वर्धा 42.9 डिग्री. आणि आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान अकोला 45.9 डिग्री. तर हे होतं विदर्भातलं तापमान. पण नागपूरचं तापमान वाढवेल एक 36 गुणी जोडी. तर हीच ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर आम्ही घेऊन येतोय. हा, दिग्विजयचा फोन. हॅलो, अरे कुठे आहेस तू? हा हॅलो डॅड, पोचलात का तुम्ही? अरे केव्हाच पोचलो, पण तू कुठे आहेस? कळत नाहीये डॅड, मी 10 मिनिटं झाले इथेच गोल 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 फिरतोय. पत्ता सापडत नाही का? इकडे इकडे माझ्याकडे दे. एक मिनिट. अण्णा अण्णा बोलतायत. घ्या. एवढी सवय झाली ना अमेरिकेची, इकडे नुसता राम भरोसे कारभार आहे बघा. हा, नमस्कार नमस्कार. बोला दिग्विजय, कुठे आहात? कुठे आहात कुठे तुम्ही? नक्की माहित नाहीये मला, पण 10 मिनिटं झाले मी इथेच फिरतोय. बरं बरं, थांबा थांबा तिथेच. मी बाहेर येऊन थांबतो. तुम्ही जवळपास एखादं दुकान किंवा बँक वगैरे काही? फडके चौक म्हणून दिलंय. अरे मग अगदी जवळ आहात तुम्ही. एक काम करा, तिकडे कोणालाही विचारा. डॉक्टर आशिष तुंपलवारांचं घर विचारा, कोणी सांगेल तुम्हाला. या या तुम्ही, मी बाहेरच थांबतो. हो हो ठीक आहे. ओके. वेदांत, वेदांत, अरे अरे तुम्ही इकडे कसे काय? ते मी माझं एक काम होतं इथे. बर, मग झालं का काम? हो झालं, मी आता निघतोच आहे. अरे असं कसं निघताय? कुठे? इतकं घराजवळ आलात आणि निघताय कुठे? नाही नाही, मी बरं जाऊ देईन तुम्हाला. आज खूप चांगल्या दिवशी आलात तुम्ही. अमूल्याला बघायला पाहुणे आले. मुलगा पण येतच असेल आता. चला या या. नाही नको. अरे चला या 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 या. पण मग कधीतरी संध्याकाळ. अरे हा दिग्विजय नाहीये. अरे हो हो, माहितीये मला. हे दिग्विजय कसे असतील? त्यांना पत्ता सापडत नव्हता, पण सापडेल, सांगितलंय. हे वेदांत वानखेडे फार मोठे बिझनेसमॅन आहेत. आमची अमूल्या त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करते. या बसा या. काय आज अचानक इकडे कसे काय तुम्ही? ते काहीतरी काम होतं त्यांचं इथे. हा, काम होतं इथे. साईट व्हिजिटसाठी आलो होतो. हरकत नाही, मी पाणी घेऊन येते. अरे दिग्विजय आला. या 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 या. या या या. बरं, काय शेवटी पत्ता सापडला ना? हो, सापडला.
वेदांत हे दिग्विजय तिकडे अमेरिकेत असतात आणि हे वेदांत वानखेडे फार मोठे बिझनेसमॅन आहेत. फार कमी वयातच खूप मोठं यश मिळवलं यांनी. प्लेजर टू मीट यू. नाईस टू मीट यू. अच्छा, तर असाच सक्सेस झालाय हा, दुसऱ्यांना मिसगाईड करून. बरं चला आता बसा. आणि तुम्ही दोघेही असे काही हात मिळवताय जसे काही फार जुने मित्र आहात तुम्ही आमच्यासारखे. नाही नाही, आम्ही तर आत्ताच भेटतोय. हो, हो ना मिस्टर वानखेडे. त्याचं काय की बाहेर मला एकाने चुकीचा रस्ता सांगितला, त्यामुळे मी असा भटकत होतो. हो. अरे नाही रे, नागपूरला पत्ता शोधणं एवढं कठीण नाहीये. हा, हे काय पुणे नाहीये. इथे तर घरापर्यंत आणून सोडतात लोक. नाही 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 असं काही नाही. म्हणजे त्यांना कुणीतरी भेटला असेल, एखादा उन्हाळ मुलगा, घेतली असेल फिरकी त्याने. बरं 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 ठीक आहे. या 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 बसा तुम्ही. या. या, या, इकडे इकडे. मी पाणी घेऊन आले बस. दिग्विजय बोला आता. नाही म्हणजे तुमची बाजू आता सगळी जाणून घ्यायची आम्हाला उत्सुक होत आली. एवढ्या घाईघाईने कुठे निघालात? घरातून बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकायचं नसतं, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? अहो काही बिनसलंय का? नाही मगाशी पण फोनवर तुम्ही एकदम तावातावाने बोलत होतात. काय झालंय? हे बघा काळजी वाटते म्हणून विचारते, बाकी काही नाही. बिनसलं तर आहेच, पण सांगणार कोणाला? आपलेच दात आणि आपलेच ओठ. सारिका, कुठे निघालीयस? मैत्रिणीकडे चालली. का? अजून काही उपद्व्याप करायचे बाकी आहेत वाटतं. हेच असं सतत रागवत राहताना मला, म्हणून जाते मी मैत्रिणींकडे. तू आणि तुझ्या त्या मैत्रिणी. काय नाव काय त्या मैत्रिणीचं, जी परस्पर माझं नाव वापरून कॉलेजमध्ये उद्योग करत असते? तुला काय वाटलं माझ्यापर्यंत बातम्या पोहोचणार नाही? अजिबात तिच्याकडे जायचं नाही. घराबाहेर पाऊल जरी ठेवलंस ना तर याद राख, कुणासमोर कसं बोलायचं, कसं वागायचं याची काही शिस्तच राहिलेली नाहीये तुला. काय गरज होती सुनबाईंसमोर तोंड उघडायची? तरी मी 2दा इशारा केला होता, पण नाही. तुला काय सार्थकचं लग्न मोडायचंच आहे का? तुम्ही लक्ष द्या हिच्यावर. माझ्या परवानगी शिवाय ही जर घराबाहेर गेली तर याद राखा. तुम्ही काय आता मला नजर कैदेत ठेवणार आहात? तशी वेळ येऊ देऊ नकोस माझ्यावर, समजलं? आजपासून घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. ऐकू नाही आलं? वयात आलेल्या मुलीवर हात उचलायला संकोच वाटतो आम्हाला, म्हणून तुझ्या जागी जर आता सार्थक असता ना तर तंगड तोडून ठेवलं असतं मी त्याचं. हा हो, जाऊ दे तिला. नाहीतरी घरात बसून काय करणार आहे ती? बाहेर जाऊन नवीन भानगड उभी करण्यापेक्षा घरात राहिलेलीच बरी. आणि हिने जो आधी गोंधळ घालून ठेवलाय ना तोच निस्तरायला चाललोय. बॅग आणा. बघतेस, हे खरं तर तुझ्यासाठी खर्च व्हायला हवे होते. नाही, आत्ता ही खर्च तुझ्यासाठीच होत आहेत, पण वेगळ्या कारणाने. हिचं नाव जर समोर आलं ना तर अपोजिशन वाले हात धुवून मागे लागतील माझ्या. घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. मुकाट्याने घरात बसायचं. वाह, छान छान, खरंच छान. मिलिंद, ही आजकालची पिढी खूप फोकस्ड आहे. नाही? दिग्विजय काय, वेदांत काय, त्यांना भविष्यात पुढे काय करायचंय, कुठे जायचंय, सगळ्याची अगदी व्यवस्थित क्लॅरिटी आहे. नाही? अमूल्याला बोलव. हो हो बोलवा ना.
आरती, तशी आमची भेट झालीच आहे बरं का बाळा. अमूल्य खूप स्पष्ट बोलते, आम्हाला आवडली ती, नाही का हो? अण्णा मी निघतो, मला ना काम आहे जरा. काय एवढी? बसा 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 हो. हा, हो. मला सांगतो, एक्सक्यूज मी. अहो माझ्यासाठी आणलं होतं ते. सॉरी. मी पाणी आणते तुमच्यासाठी. नाही नको. हे काय का अमूल्या? तुमची मुलगी खूपच लाजते हो. आम्हालाही आजच कळतंय अहो. अमूल्य समोर बघा ती कोण आहे. काय करते अमूल्या? सॉरी सॉरी. काय सॉरी सॉरी? मूर्ख. या इकडे बाथरूम दाखवते. सॉरी वाचलं नाही ना? काय चाललंय तुझं अमूल्य? समोर तरी बघायचं आधी कोण आहे. मला काय माहिती हा इथे. सॉरी या. तुम्ही खायला घ्या ना प्लीज. नाही राहू दे. बरं मी काय म्हणतो मिलिंद, तुम्हाला अमूल्याला आणखीन काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही नाही, मला नाही विचारायचं. आजकाल मुलं आहे ना स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. काय अर्चना? हो ना, मुलगी अगदी स्वतंत्र विचारसरणीची आहे. बघितलंच आहे आपण. दिग्विजय, तुला बोलायचं होतं ना? अरे तूच म्हणाला होतास. हा हा बोला ना. नाही मी तर म्हणतो बोललंच पाहिजे. बरं मी एक सांगू का, आमची वर टेरेस ना खूप छान आहे. काय अमूल्य? हो अण्णा, या ना मी तुम्हाला टेरेस दाखवते. नाही उलट मी तर म्हणतो एकदा काय चारदा भेटा. कसं आहे, एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे ती आजकाल, नाही का? हो ना, आपला काळ वेगळा होता. वयाची चव, मुलीचं वय आणि मुलाची नोकरी या पलीकडे दुसरे प्रश्न नाहीत. पण दिग्विजय US ला राहतो. त्याला इथली मुलगी पाहिजे, ती पण तिकडे ऍडजस्ट होणारी. त्यामुळे थोडा विचार करायला हवा. आमचा दिग्विजय खूप हुशार आहे आणि त्याला हुशार मुलगीच आवडणार, नाही का? हो हो हो. बरं बरं. ए मिलिंद, अरे तू हे सांगितलंच नाहीस. म्हणजे आमच्या अमूल्याला तुझ्या मुलाने पहिल्यांदा बघितलं कुठे होतं? ऍक्च्युली मी US ला असतो. हा पण माझं शिक्षण सगळं इथे झालं. जॉब साठी मी तिथे असतो. हो, मला अण्णा सांगत होते. तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही विचारायचं असेल तर. नाही म्हणजे तसं काही विचारायचं नाहीये. मी ऍक्च्युली तुमच्या आई बाबांशी बोललीये, ते सांगतील तुम्हाला. ऍक्च्युली काय ना की माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे हे सगळं. माझ्यासाठी पण. बरं, मला अण्णा सांगत होते की तुम्ही मला आधी कुठेतरी पाहिलंय. कुठे बघितलं होतं? एका लग्नात. अच्छा, म्हणजे लग्नात तुम्ही मुली बघायला जातात.
नाही तसं नाहीये, लग्नात मी ऍक्च्युली आईस्क्रीम खायला जातो. तुम्ही पण? हा. मी पण. हो. मला आहे ना आपल्या नागपुरातली बडकस चौकातली कुल्फी सुद्धा खूप आवडते. अच्छा. तुम्ही खाल्ली आहे कधी? नाही. हो खूप फेमस आहे. म्हणजे आमच्या घरी मला, आईला, अण्णांना, ताईला, आमच्या सगळ्यांना खूप आवडते. मी तुम्हाला नेईन तिकडे एकदा. हो जाऊया ना. हॅलो विजय, अर्धा तास झाला, एक मेसेज नाही, कॉल नाही. अक्कल नाही का तुला? अरे मी ऑफिस मध्ये नसलो तर तुम्ही काय कामं बंद करून गप्पा मारत बसता का? झालंय का काम? सर आजची सगळी कामं झाली आहेत. अरे मग मला मेल का नाही आला? आणि सर तुम्हीच सगळ्या मीटिंग कॅन्सल करायला सांगितलं ना. हा केलंय मी रद्द. मग तू कोण आहेस रे मला विचारणार? आणि जर काम झालंय तर मला मेसेज नाही करता येत का तुला? सर मी मगाशी सांगणार होतो पण तुम्ही एकदम सुपरफास्ट मध्ये गेलात ना सर. सर काही अर्जंट काम होतं का? ते तुला काय करायचं रे? आणि तुला का चौकशी आहे काही अर्जंट का नाही त्याची? तुला ना जेवढं सांगितलंय तेवढं कर, मला अपडेट देत राहा. युजलेस. तुम्हा सगळ्यांना ना सुट्टीवर पाठवणार आहे मी. मग करा काय करायचंय ते. दिया ठेव फोन. तुमचे बॉस नेहमीच असे ओरडत असतात का? नाही, कधी कधी. म्हणजे लोक घाबरत असतील यांना, नाही का? नाही, आम्ही नाही घाबरत. म्हणजे आम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभावच तसा आहे. अच्छा, स्वभाव. म्हणजे सगळ्या एम्प्लॉईजच्या घरी असेच जातात ते रोज? हा, नाही नाही, तसं काही नाहीये. हो जाऊ द्या ना. आपण जाऊयात का खाली? ठीक आहे. बाय द वे मला आवडला तुमचा स्वभाव. थँक्यू. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. ठीक आहे. सर, काय? मला बघायला इथे मुलगा आलाय आणि तुम्ही जोर जोरात ओरडताय. तो सुद्धा विचारत होता मला की काय ग, तुझे बॉस नेहमी असेच ओरडतात का? मग त्याला सांग मी असाच आहे. आणि त्याला काय प्रॉब्लेम आहे माझ्या ओरडण्याचा? हळू जरा, खाली आवाज जाईल. काय वाटेल त्यांना? हे वाटू दे काही. हे बघ, मला फरक नाही पडत लोकांना काय वाटतं माझ्याबद्दल. त्याने इतका राग येतो कधी कधी. इतका राग येतो तर मग यायचंच कशाला ना इकडे. ए, मी नाही आलो इथे, तुझे अण्णा घेऊन आले मला. मी निघतच होतो. तुम्ही कुठून निघालात, कुठे पोहोचलात ना, मला काहीच कळत नाही. एक मिनिट, तुम्हाला अण्णा इथे घेऊन आले? अच्छा, म्हणून हा घोळ झाला का? नाही म्हणजे झालं असं, मला वाटलं की तो आहे, पण तिथे तुम्ही बसला होता म्हणून ना माझ्या हातातून चहा सांग. पण मज्जा आली ना. तू हसू नकोस अमूल्य, आधीच सांगतोय मी. वा रे वा, तुम्ही कुठेही चिडलात तरी चालतं आणि मी माझ्या घरी हसायचं पण नाही. अमूल्य, ते बघ, हे हसणं बंद करा. मी आधीच सांगतोय. अरे अमूल्य, हसणं बंद कर. अमूल्य, आता मी लास्ट वॉर्निंग देतो, हे हसणं बंद कर. अरे अमूल्य, आय सेड शट अप. अरे सर काय करताय बघा, मला बघायला मुलगा आलाय, जाऊ द्या मला. तू हे हसणं बंद कर. अगं
हसणं बंद कर. माझा हात सोडा, नाहीतर मी ओरडे ना. ओरड. मग मी जास्त जोरात ओरड. मी खरंच सांगते, मी खूप जोरात ओरडे. ओरड. वेदांत, मी खरंच सांगते, मी ओरडेन. माझा हात सोडा रे. नाही सोडणार आहे. अरे वेदांत, अण्णा. अमूल्य